तुळजापूर मंदिरामध्ये धक्कादायक प्रकार जो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। तुळजापूर मंदिरामध्ये एका महिलेने केलं असं काही की ज्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। पुण्यावरून तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी एक महिला आयुष्यात पहिल्यांदा तुळजापूरला आली होती, पण तिथे तिने जे केलं, जे दृश्य बघितलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झालाय। एक अत्यंत धक्कादायक घटना या अत्यंत पवित्र स्थळी घडली, ज्यामुळे या महिलेचं नाव गुपित ठेवण्यात आलं आहे, कारण की या घटनेमुळे या महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो। मग काय घडलं तुळजापुरात की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली? त्या महिलेनं असं काय केलं की तिला असं काय दृश्य दिसलं की ज्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झालाय? चला जाणून घेऊया या घटनेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना जी तुळजापुरातील तुळजाभवानीच्या मंदिरात घडली, जेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच दर्शनासाठी आलेल्या एका पुण्याच्या महिलेने तिथं केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। परिस्थिती अत्यंत गंभीर बनली। तिची ओळख आता गुप्त ठेवण्यात आली आहे। तिच्या जीवाला धोका आहे। मग त्या महिलेने असं काय केलं, तिथे साक्षात तिला काय दिसलं, काय अनुभव आला, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। तुळजापूरमध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणची लोक येत असतात। मग या मंदिरामध्ये महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातील लोक येतात, अगदी श्रद्धेने मंदिरात येत असतात। तुळजाभवानीला काही ना काहीतरी साकडं घालतात, परंतु ही घटना जी आहे असं घडेल असं कोणी विचार केला नव्हता। आजपर्यंत असं कुणी बघितलं सुद्धा नसेल, ते या महिलेने जगासमोर आणलंय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी धक्क्याचं वातावरण पसरलं आहे। मग या महिलेनं नेमकं काय केलं ते आपण सविस्तर पाहणार आहोत। महाराष्ट्रातील धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे असणारं तुळजाभवानीचं मंदिर हे देशातील एक अतिशय प्राचीन मंदिर आहे। देवी पार्वतीच्या अवतारातील तुळजाभवानी यांना समर्पित आहे। संत, राजे, योद्धे आणि सामान्य लोक या सर्वांचं श्रद्धास्थान आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील या देवीवर श्रद्धा होती, पण या घटनेने या सगळ्या इतिहासाला काळीमा फासण्यासारखं काम झालंय। सुमारे 12व्या शतकामध्ये यादव वंशाच्या काळात या मंदिराची उभारणी झाली असं मानलं होतं, परंतु ही महिला पुण्यावरून प्रवास करून या ठिकाणी मंदिर बघण्यासाठी येणार होती, देवीचं दर्शन घेण्यासाठी आली होती। पण या मंदिरात जेव्हा ती आली तेव्हा तिने तिथे गाडी लावली आणि चालत चालत तो भयंकर प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता। मग सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ प्रसारित झाला आणि या व्हिडिओमुळे अक्षरशः लोकांमध्ये खळबळ उडाली होती। हे मंदिर आहे 12व्या शतकात यादव वंशाच्या काळात याची उभारणा झाली अशी मानली जाते। पुढे आदिलशाह, बहामनी आणि मुघल साम्राज्याच्या काळात या मंदिराला मोठा मान मिळाला होता। मराठा साम्राज्याच्या उदयात या देवतेचे स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं। मंदिराची वास्तुशैली दगडी असून दक्षिण भारतीय शैलीचा याच्यावर प्रभाव दिसतो। उंच घुमट, शिल्पकला आणि कोरीव कामामुळे मंदिर कलात्मकदृष्ट्या उल्लेखनीय आहे। मुख्य गाभाऱ्यात तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे। मूर्तीला 8 हात आहे आणि ती अत्यंत जिवंत भासते। देवीच्या हाती विशिष्ट शस्त्र आहे, महाशुरा वध करताना दाखवली आहे। मंदिरात प्रवेश करताना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते, त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक येतात। पण मग ही महिला पुण्यावरून खास दर्शनासाठी येणार होती, परंतु तिला एक वेगळाच अनुभव तिच्या बाबतीत घडला। तिने तो अनुभव लोकांपुढे मांडला आणि त्या अनुभवाची तीव्रता इतकी होती की तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं। तिच्या जीवाला धोका बसला। आता दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात, पण मात्र नवरात्रीमध्ये इथे विशेष आणि अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा होतो। त्या काळात मंदिर परिसरात दिवस रात्र अखंड भक्तिमय वातावरण आहे। तुळजाभवानीला कुलदैवत मानणाऱ्या हजारो कुटुंबाचा जिव्हाळा तिथे आहे। भक्ती आहे, प्रेम आहे, पण यात हजारो कुटुंबाच्या जिव्हाळ्यावर आता पाणी फिरलंय। मग काय केलं त्या महिलेने? तुम्हाला आता वारंवार याचा प्रश्न निर्माण होतोय। पौर्णिमा आणि अमावस्याला इथे मोठी जत्रा भरते। भाविक जे आहे देवीसमोर नारळ, फुले, चुनरी, नैवेद्य अर्पण करतात आणि आपली मनोकामना व्यक्त करतात। पण आता ही जी महिला होती ती पुण्याहून खास मंदिर पाहण्यासाठी तुळजाभवानी आईचं दर्शन घेण्यासाठी येणार होती। ती आयुष्यात पहिल्यांदाच येथे येत होती।
ती आधी मंदिरात कधी आली नव्हती, आयुष्यभरात ती पहिल्यांदाच आली होती. तिचं जे नाव आहे ते गुपित ठेवण्यात आलेलं आहे, कारण की तिच्या जीवाला धोका असू शकतो. कारण की तिने जी घटना केली आहे, जी घटना समोर आली आहे, ही जी सत्य परिस्थिती आहे ती लोकांना समजल्यावर आता प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहे. देशभरातून भाविक येतात, सतत गर्दी असते आणि याच गर्दीमध्ये असं काही भयंकर प्रकार घडत असतात. मंदिर परिसरात धूप फुलांची दुकान, प्रसादाचे स्टॉल, धर्मशाळा दिसतात. शासनाने यात्रेकरूंना सोयीसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, परंतु मग या महिलेसोबत आणि या महिलेचा जो अनुभव आहे तिने तो सोशल मीडियावर शेअर केला. तिचा जो अनुभव आहे त्याचे छायाचित्र, चित्रफिती, व्हिडिओ क्लिप टाकण्यात आल्या आणि त्यातून सगळ्यांना धक्का बसला. आणि अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी ही महिला आता पुण्यावरून निघणार होती. ही महिला पुण्याच्या एका विभागातून त्या ठिकाणी येत होती. ती बसने त्या ठिकाणी येणार नसून ती एक प्रायव्हेट गाडीने येणार होती. तिच्यासोबत तिचे घरचे, तिच्या मैत्रिणी देखील होत्या. आता ही महिला पुण्यावरून थेट मंदिराकडे येणार होती. पुणे ते तुळजापूर असा तिचा प्रवास होणार होता. परंतु तिला पुढे असं काही जाणवेल की पुढे असं काहीतरी तिच्यासोबत धक्कादायक घडेल आणि तिचं नाव संपूर्ण त्या ठिकाणी गुपित ठेवण्यात येईल. तिच्या जीवाला धक्का पोहोचेल असं कधीच तिला वाटलं नव्हतं. साक्षात तिच्या पुढे असं काही दृश्य दिसेल याचा तिने कधी विचारही केला नव्हता आणि तुम्ही देखील असा विचार कधी केला नसेल. आता ही महिला जी होती पुण्याहून तुळजापूर प्रवासाच्या मार्गी लागली होती. तिच्यासोबत तिचे कुटुंबातील लोक होते. तिच्या 2 मैत्रिणी देखील होत्या. एक मोठी प्रायव्हेट भाड्याची गाडी घेऊन त्या ठिकाणी ते आले होते. आता तुळजापूरच्या दिशेने निघाले. त्यानंतर ते तुळजापुरात पोहोचले. ते जसे तुळजापूर जवळ येत होते तेव्हा तुळजापूर ज्यावेळेस एंट्री करत असताना त्यांनी पाहिलं की तुळजाभवानीचं मंदिर बाहेरून अत्यंत छान छान दिसत होतं. इथलं वातावरण अगदी छान दिसत होतं. अगदी शांतता, एक मोठं चैतन्य त्या ठिकाणी पसरलं होतं. पण जसं जसं ते मंदिरात जवळ पोहोचत होते तसा तो धक्कादायक प्रकार आता इथे होणार होता. अखेर तो क्षण येणार होता. त्यांनी काय केलं, त्यांनी रस्त्याला बघितलं. थोडीफार गर्दी होती पण मंदिर अत्यंत छान होतं असं त्यांना वाटलं होतं. आता हीच महिला ती काहीतरी करणार होती आणि ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये हा व्हिडिओ व्हायरल होणार होता. ती म्हणाली, मी तुळजापुरात आता कधी येणार नाही असं तिने म्हटलं होतं. मग काय घडलं असेल, तिने नेमकं काय केलं असेल, तुमचा देखील विश्वास बसणार नाही. ही महिला, काय तिचे मैत्रिणी, तिचे कुटुंब सगळे बुचकळ्यात पडले. जेव्हा तिने हा प्रकार केला तिच्या मैत्रिणी आहे त्या देखील हैराण झाल्या. आता तिच्या मैत्रिणीसोबत तिचं कुटुंब आणि ती स्वतः महिला जे तुळजापुरात पोहोचले होते त्यांनी पाहिलं त्या दिवशी प्रचंड गर्दी होती. मग त्यांनी गाडी कशी पार्किंगला लावली. पार्किंगला जागा मिळाली. त्यांनी जो मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजाच्या साधारण उजव्या साईडला त्यांनी गाडी पार्किंग केली. मंदिराचा मुख्य दरवाजा आहे तिथे उजव्या साईडला पार्किंगची सोय होती. त्यांनी तिथे गाडी पार्किंग केली आणि तिथून त्यांनी चालत गेले. तपला आपल्या गाडीतच ठेवल्या आणि त्यानंतर तिथून ते चालण्यासाठी प्रवास त्यांचा होणार होता. म्हणजे चालत चालत ते आपल्या मंदिरापर्यंत, मुख्य गाभाऱ्यापर्यंत जाणार होते. आता त्यांना अनुभव आला होता. आता चालता चालता त्यांना एक असा अक्षरशः अनुभव येणार होता आणि त्या अनुभवामुळे अक्षरशः जी महिला होती ती व्हायरल होणार होती. त्यांच्या मनात प्रश्न पडला होता की आता दर्शनाला भरपूर रांग असेल, आपलं आजच्या आजच दर्शन झालं पाहिजे अशी त्यांच्या मनात त्या ठिकाणी श्रद्धा होती. पण आता ते चालत येत असताना तो धक्कादायक प्रकार त्यांना दिसणार होता. तो एक विशेष प्रकार दिसणार होता. त्यांनी पाहिलं पडद्यांचा अक्षरशः खत पडलेलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी मंदिराच्या साईडला बघितलं तर त्या ठिकाणी पडद्यांचा खत पडला होता. अक्षरशः लोक ज्याला देव मानतात त्याच पडद्या एखाद्या भंगारात किंवा एखाद्या कचऱ्यात टाकल्यासारख्या घाण अवस्थेमध्ये पडल्या होत्या. हे दृश्य पाहून त्या कुटुंबाच्या त्या महिलेला खूप वाईट वाटलं. इतकं सुंदर प्राचीन युगापासून हे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यांची श्रद्धा इथे होते. अशा प्रकारचं दृश्य त्यांना दिसलं. त्यांच्या अगदी पायाखालची जमीन सरकली. त्या परड्या असतात त्यांना खूप मान असतो आणि तिथे त्या कचऱ्यात फेकून दिल्या होत्या. आणि एकच नाही तर दुसरी पुढची हाईट अशी आहे की तिथे देवीचे फोटो होते ते देखील कचऱ्यात टाकून दिले होते. आता हे फोटो देखील इथे पाहायला मिळत होते. त्यांनी देखील बघितलं देवीचे फोटो असतील, परड्या असतील, त्यांचा ढीग अक्षरशः त्या कचऱ्यामध्ये पडला होता. अगदी दुरावस्थेत, दुर्गंधी अवस्थेत त्या ठिकाणी देवीच्या परड्या असतील, देवीचे फोटो असतील तिथे टाकली होती. आता ही घटना अशीच होती. एक प्रकारे हा देवी देवतांचा अपमानच म्हणावा लागेल.
कारण की याला व्यवस्थित विसर्जित करणं, त्याची विल्हेवाट लावणं त्याची एक पद्धत असते. पण तिथं ते अवलंबलं नव्हतं. अक्षरशः त्या गोष्टी कचऱ्यात फेकून दिल्या होत्या. अशा प्रकारची घटना होती. मग त्या महिलेनं काय केलं, त्या महिलेनं मोबाईल काढला, त्याचे काही फोटो काढले, त्याचे काही व्हिडिओज काढले आणि ते अक्षरशः इंस्टाग्रामवर अपलोड करून दिले. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो व्हिडिओ पाहण्यात आला आणि सगळीकडून त्याच्यावर टीका करण्यात आली. पहा भाविक भक्त कशा पद्धतीने करतात. चक्क फोटो आणि परड्यांचे ढिगारे त्या ठिकाणी पडले होते. तुळजापूर मंदिरामध्ये त्या ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये चूक पाहायला गेली तर कर्मचाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कर्मचाऱ्यांपेक्षा जे भाविक येतात, भाविक भक्त येतात, त्यांनी आपली काळजी घेतली पाहिजे. या परड्या असतील, हे फोटो असतील, ते आपण व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. याचं कसं विसर्जन करायला पासतं याची माहिती घेऊन आपण हे कुठेतरी कचऱ्यात फेकून न देता त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावायला पाहिजे. अशा पद्धतीचे फोटो त्या महिलेने टाकले होते, व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओला देखील प्रचंड लोकांनी पाहिलं आहे, प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. तर तुमचं नेमकं काय मत आहे? देवाच्या दारी असा जो कचरा असतो, ज्यामध्ये फुलं असतील किंवा त्या ठिकाणी निर्माल्य असतील किंवा ते फोटो असतील किंवा परड्या असतील, ते कुठेही पाहायला गेलं तर त्याचा कचरा असतो. तर याविषयी तुमचं नेमकं काय मत आहे? याच्यात चूक नेमकी कोणाची आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.